डोक्यावर थोडंसं पाणी घ्या आणि पाप आपलं मिटून टाका, धुवून टाका. त्यामुळे पाप करत राहा आणि धुत राहा, काय हटवू नका. सगळं धुतलं जाते, तुमचं पाप पण धुतलं. रामकृष्ण रिपब्लिक. आज आपल्या ट्रिपचा 3रा दिवस आहे आणि आज आपण आलोय फिरण्याकरिता. आता मी गेलो होतो दर्शनाकरिता, म्हणून आपला व्लॉग या ठिकाणी खंडन होऊ नये म्हणून आपला व्लॉग शूट केला तर आपल्या लेंडेस सरकारांनी. तर चला पाहूया ते कुठे कुठे फिरलेत आणि त्यांनी आपला ब्लॉग कसा बनवलाय ते पाहूयात. नमस्कार मंडळी. तर विशाल महाराजांचं काम मी घेतलंय हाती. विशाल महाराज दर्शनाला गेल्यामुळे आता बालाजीच्या इथं जे वरती 6 स्पॉट आहे ते आपण घेत आहे. तर आपल्यासोबत सगळी आपली टीम आहे भटकळवाडीची. नमस्कार. नमस्कार. पंकज दादा, सोमनाथ नाना, सगळे आदेश पण आहे. हो, सगळे. चला तर तुम्हाला जे वरचे 6 स्पॉट आहे त्याचे थोडे थोडे दृश्य दाखवू आणि आम्हाला पण पाहतो. आता आपण आले शिला तोरणमला. बरोबर. अशा प्रकारे आपण शिला पॉइंटला एंटर केलेलं आहे. मस्त असं सुंदर बदक आहे बाजूला आणि हे बघा शिला. खूप मस्त असा हा पॉइंट आहे. आपल्या मराठी भाषेत म्हणतात दगड. खूप मस्त असे दगड हे आणि मस्त असं नजारा आहे. तर आपले सगळे भटकळवाडीची गँग इथं जमलेली सेल्फी काढायला लागलेत. जे ते आपले सेल्फी काढतात. खूप मस्त असा पॉइंट आहे हा व्ह्यू. तर शिला पॉइंटला आपण आतमध्ये चालत आल्या असं एक इथं दगडावर दगड रचून ठेवण्याची एक प्रथा आहे की असं मानलं जातं की आपण जर काही इच्छा असेल आणि असे दगडावर दगड ठेवली तर ती इच्छा पूर्ण होईल. तर तुमची पण काही इच्छा असेल तर तुम्ही पण या आणि पूर्ण करा. सोबत राहा आमच्या, पाहत राहा आमच्या. तर मंडळी आपण शिलारत्नम पॉइंट वरून आलोय. वेणुगोपाल स्वामी मंदिर, सगळी आपली गँग आहे. वेणुगोपाल स्वामी मंदिराला जाणार आहे आपण. चला तर तुम्हाला पुढे दाखवू आपण कसं काय मंदिर वगैरे. दाखवा. वेणुगोपाल स्वामी म्हणजे ज्याने वेणू म्हणजे बासरी हातात पकडलेली आहे आणि गोपाल म्हणजे श्रीकृष्ण. बासरी असलेले श्रीकृष्णाची प्रतिमा म्हणजे वेणुगोपाल स्वामी म्हणजे जगाचा मालक प्रजापती. पंकज दादा काचळे यांनी खूप अशी सुंदर माहिती दिलेली आहे. चला तर आपण दाखवू तुम्हाला मंदिर कसं आहे काय वगैरे. या ठिकाणी खूप अशी मोठी लाईन लागलेली आहे. वेणुगोपाल स्वामी या ठिकाणी दर्शन करण्यासाठी प्रत्येकी तिकीट 5 रुपये आहे. टोकन फाडावं लागतं आणि प्रत्येक ठिकाणी टोकन साठी लाईन लागलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी असे स्टॉल लागलेले आहे. प्रत्येक पॉइंटला खूप मस्त अशा वस्तू आहे स्टॉलला. चला तर आपण आता एक टोकन फाडून दर्शन घेऊया. 5 रुपयाचं टोकन आहे, खूप मोठं नाही. वेणुगोपाल स्वामी मंदिरामध्ये आपण एंट्री केलेली आहे. मंदिर काय अशा प्रकारे आहे आणि मस्त अशी मूर्ती आहे. दर्शन करून झाल्यानंतर एक महाराष्ट्रात सगळ्यात प्रसिद्ध असणारा एक प्रसंग हा इथे आंध्र प्रदेश बालाजी इथे पण चालतोय. काही आपली इच्छा पूर्ण असेल तर आपला सिक्का चिटकायचा आणि इच्छा पूर्ण होती. हे आपल्या इकडं चालतं, इकडं पण चालतंय. हे बघून काही फारसा दुरावा नाहीये आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये. हे सगळे आपले दर्शन करून आलेली गँग मुख्यमध्ये भटकळवाडीची संघटना. नमस्कार मंडळी. तर आपण आलोय आता 3ऱ्या पॉइंटला, आकाशगंगा. 5वा पॉइंट जो की आहे आकाशगंगा. तर चला तुम्हाला दाखवतो. पंकज दादा काय बोलायचं आहे का तुम्हाला? नाही, आता आपण आकाशगंगा हा पॉइंट व्यवस्थित पाहणार आहोत. पाहिल्यानंतर आपण त्याची माहिती नक्कीच शेअर करू. तर मंडळी अशा खूप साऱ्या पायऱ्या उतरून आपण आलोय आकाशगंगा इथे. आकाशगंगा हा एक पॉइंट आहे. तुम्हाला खाली जाऊन मी दाखवतो कसं काय असते, कसं काय नसते. अरे इथे माकड पण पाहायला भेटेल. तर आणखी थोड्याफार
पायऱ्या उतरून आपण आलोय. सुंदर असा आकाशगंगा हा पॉइंट या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर तो शेजारीच मस्तपैकी या ठिकाणी धबधबा, छोटासा धबधबा पाहायला मिळतो. तर आपण आलोय आता लॉटच्या पॉइंटला, पापनाशक पॉइंट. चला, डोक्यावर थोडंसं पाणी घ्या आणि पाप आपलं मिटून टाका, धुवून टाका. त्यामुळे पाप करत राहा आणि धुत राहा, काय हटवू नका. सगळं धुतलं जाते, तुमचं पाप पण धुतलं. तर आपण आलोय आता पापनाशक कुंडापाशी. हे जे वरून पाणी पडतंय ते आपल्या डोक्यावर घेतल्यावर आपले पापाचे नाश होतात. लेंडे सरकारांनी सांगितल्याप्रमाणे पाप करत राहा, पाप धुत राहा असा असणारा हा पाप विनाशम पॉईंट या ठिकाणी आल्यावरती वरतून असं पाणी पडत असतं. ते आपल्या डोक्यावरती घेतलं की आपलं पाप धुतलं जातं असं म्हटलं जातं. खरं तर इंद्रायणीचं स्नान केल्यानंतर आपले पाप धुतलात आणि या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये पाप विनाशमला स्नान केल्यावरती आपलं पाप धुतलं जातं. प्रत्येक ठिकाणी पाप धुण्याचे त्या ठिकाणी प्रकार असतात. त्यामुळे पाप करत राहा, हटू नका. पाप केल्याने पाप होत राहतील आणि पाप धुवायला आपल्याला पाणी भेटत राहील. काही लोकांना या ठिकाणी येण्याचं जमत नाही, म्हणून त्यांचे सहकारी असणारे म्हणजे त्यांचे आई असतील, आजी असतील, आजोबा असतील, पाणी बाटलींमध्ये भरून घरी घेऊन जात आहेत आणि त्यांच्या डोक्यावर ओतत आहेत, म्हणजे त्यांचे पाप धुतलं जातं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करायला विसरू नका. जरी मी नव्हतो तरीसुद्धा आपल्या लेंडे सरकारने आपला ब्लॉग या ठिकाणी काढलेला आहे आणि तो आता आपण अपलोड करणार आहोत. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. पाहूया आता दुसऱ्या दिवशी आपण काय गंमत करणार आहोत.